आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। आजचा प्रश्न थेट आहे, हा अपघात होता की नियोजनाचा खून? नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। जामनेर तालुक्यातील पारधी गावाजवळ महाराणा प्रताप चौकात मुख्य जळगाव औरंगाबाद हायवे पुन्हा एकदा रक्ताने माखला आहे। वेगाने धावणारी कार दुचाकी स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न आणि क्षणार्धात कार थेट दुकानात घुसली। चहा पिण्यासाठी आलेल्या एका निष्पाप जागीच गंभीर जखमी होऊन रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला। 2 जण जखमी आणि संपूर्ण गाव संतप्त। पण हा फक्त अपघात नाही, हा प्रश्न आहे व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा। जळगाव ते औरंगाबाद जाणारा हा मुख्य हायवे नुकताच तयार झाला आहे। रस्ता चकचकीत, सरळ, वेगवान, पण गावाजवळ कुठेही नाहीत सूचना फलक, नाही स्पीड कमी करा बोर्ड, नाही गाव पुढे आहे इशारा, नाही स्पीड ब्रेकर। मग चालकांना कसं कळणार की काही अंतरावर चौक आहे, दुकाने आहेत, गाव आहे? जाणकार सांगतात, वेगवान रस्ता आणि कोणतीही सूचना नसल्यामुळे वाहने बेधडक धावत आहेत आणि हा चौक मृत्यूचा सापळा बनत आहे। ग्रामस्थांचा थेट आरोप, चौकातील अतिक्रमण, इशारा फलकांचा अभाव, अपघाताची मालिका। अपघातानंतर ग्रामस्थ रस्त्यावर उतरले, रास्ता रोको सुरू। 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, संपूर्ण वाहतूक ठप्प। एकाच मागणी, तात्काळ अतिक्रमण हटवा, गावाजवळ स्पीड ब्रेकर किंवा सूचना फलक लावा, अन्यथा आंदोलने मागे नाही। प्रश्न आता थेट कॉन्ट्रॅक्टरवर, रस्ता तयार करताना सुरक्षेचे नियम पाळले गेले का? कराराप्रमाणे गावाजवळ सूचना फलक लावण्याची अट नव्हती का? काम पूर्ण करून जबाबदारी संपली का? पहूर येथील API कटोरे साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला सूचना दिल्याचे सांगितले आहे, मात्र ग्रामस्थांचा रोष कायम आहे। आता निर्णय प्रशासनाचा, जीव वाचवायचा की फक्त फाईल हलवायच्या? हा प्रश्न पारधीचा नाही, तर प्रत्येक गावाजवळील जाणाऱ्या हायवेवरील नागरिकांच्या सुरक्षेचा आहे। MJ न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे। जबाबदार कोण हे समोर येईपर्यंत आमचा आवाज थांबणार नाही। या अशाच घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा। पुढील घडामोडी बघण्यासाठी आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98 94 21 51 34 60। या बातमीविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला मात्र विसरू नका। तर आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। आपण जामनेर तालुक्यातील पारधी या गावात आलेलो आहोत। आज सकाळी एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। जो हायवे आपण पाहत आहात तो हायवे पारधी जळगाव औरंगाबाद हायवे आहे आणि मुख्य हायवे आहे। त्यानंतर गावामध्ये जाण्याचा रस्ता सुद्धा या ठिकाणूनच जातो आणि तिकडनं जामनेरकडून येणारे रहदारी देखील या ठिकाणी होते। त्यामुळे इथं एक चौफुली आहे, चौक मानला जातो आणि ते कंटिन्यू रहदारी असणारी ह्या चौक आहे। अशा ठिकाणी आज वर्दळीच्या ठिकाणी जळगावून येणारी कार, या कारने जामनेरकडून एक गाडी होती, त्या गाडीला वाचवण्यासाठी जोरात असल्या कारणाने इथं अतिक्रमण झालेलं आहे साईडला। त्या अतिक्रमणामध्ये कार गेली। त्या कारने एका चहा पीत असलेल्या एका 35 ते 40 वर्षीय इसमाचा त्या ठिकाणी जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आज गावातील सर्व नागरिक संतप्त होऊन या ठिकाणी आंदोलन करत आहेत। त्यांची एकच मागणी आहे की या ठिकाणी जे आजूबाजूला अतिक्रमण झालेले आहे ते तात्काळ काढण्यात यावे, अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि अतिक्रमण आत्ताच काढण्यात यावे, नाहीतर आम्ही या ठिकाणी उठणार नाही, अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील आलेलं आहे, जेणेकरून आंदोलनाला कोणतेही हिंसक वळण लागू नये यासाठी प्रशासन देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। राखीव दल देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पहूर पोलीस स्टेशनचे कटोरे साहेब या ठिकाणी निराकरण करत आहे, पाहत आहेत। त्याचप्रमाणे आपण आता बघू शकतो या ठिकाणी जवळजवळ संपूर्ण पारधीच्या पंचक्रोशीतील सर्व समुदाय या ठिकाणी एकवटलेला आहे। जवळजवळ
रहदारी पूर्ण ठप्प करण्यात आलेली आहे. पूर्ण रोड जवळजवळ पाहू शकतो आपण 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत गाड्या थांबलेल्या आहे, रहदारी थांबलेली आहे. पुढील घडामोडी काय होते ते आपण थोड्या वेळात बघूतच. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ. एक जाग आज तुम्ही रस्ता रोको केलेला आहे, काय मागणी तुमची? आमच्या इथे चांगला जो माणूस होता तो वारलेला आहे या अतिक्रमणामुळे किंवा रोडाच्या अधिकाऱ्यामुळे असं समजा. तीन वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे पौर पोलीस स्टेशनले, सरकारले निवेदन दिलेलं आहे की या रस्त्याचा चौफुलीचा काही ना काही करा. शाळेचे पोरं इथून कमीत कमी 500 पोरं रोज अपडाऊन करतात. 5 सर उभे राहता इथं, तेव्हा ते हा रस्ता पोरांना क्रॉस करता. नाही ते अतिक्रमणामध्ये आजूबाजूला अतिक्रमण होईल. आमच्या गावाचे अतिक्रमण काढणं हे योग्य आहे. हे कोणीच त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. गतिरोधक रस्ते पाहिजे किंवा ह्या साईडला शाळा आहे, शाळेला काही ना काही 4-5 सरांना बोलवा तेव्हा ते पोरं क्रॉस होता. म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे. येतच लोक हटत नाही, तर लोक तुम्ही आमची कारवाई पुरी होत नाही तर लोक आम्ही आमच्या जो मरलेला माणूस आहे त्याला न्याय भेटायला पाहिजे. किती जण वारले आणि किती जण म्हणजे? 3 जण गंभीर सिरियस आहे आणि 1 जण वारलेला आहे. पौर पोलीस स्टेशनचे API आहे ते त्यांना विचारू की नेमकी परिस्थिती काय, घटना झाली आणि आता काय परिस्थिती आहे. नमस्कार सर. नेमका सकाळी जो अपघात झाला तो कसा झाला? सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान एक इथं अपघात झाला होता. एक I-20 कार आहे. I-20 कार ही जळगावकडून औरंगाबादला जात असताना इथे एक 2 व्हीलर आली. 2 व्हीलरला वाचवण्याच्या ह्याच्यात तिचा तो बॅलेन्स जाऊन ती गाडी, आपल्या शेजारी एक दुकान आहे, शॉप,
त्या दुकानात घुसले. त्यामध्ये त्या दुकानात असलेला जो इसम आहे पाडदी गावचा तो त्यामध्ये मयत झालेला आहे. माहीत झालं म्हणजे अंडी स्पॉट जागेवरच माहीत झालं. आधी जखमी होता, नंतर तो उपचाराकामी आपण ते पाठवलेलं होतं. उपचारादरम्यान ते मयत झालेलं आहे आणि संबंधित ज्यांचे नातेवाईक वगैरे त्यांना आपण तक्रार देण्याबाबत कळवलेलं आहे. आणि गावकऱ्यांनी जो हे झालेलं आहे अतिक्रमण किंवा रबर स्टिक वगैरे किंवा स्पीड ब्रेकर बसवण्याबाबत कळलं होते. संबंधित विभागाशी संपर्क साधून लवकरात लवकर आपण ती कारवाई करून घेत आहे. ग्रामपंचायत आता ग्रामसेवक म्हणजे वगैरे ज्या आहेत. ठिकाणी अपघात झाला ते पण अतिक्रमणच होतं का सर? रोडवरनं गाडी बाजूला गेलेली आहे तिथं. तर तिथं एक आहे अतिक्रमण असेल. टपरी. आणि आता जे गावकरी ऑलरेडी त्यांना आंदोलन- नोटीस ऑलरेडी हवेवाल्याने दिलेले आहेत आणि त्या नोटिशीच्या त्यांनी ते सांगितलं त्यांनी काढून घ्यावे. त्याप्रमाणे ते दुकानदार आणि ग्रामपंचायतचे जे आहेत प्रशासन ते कारवाई चालू आहे. आता जे नागरिक आंदोलन करत आहे नेमकं आंदोलनाची त्यांची मागणी काय आहे? मागणी हेच अतिक्रमण आणि स्पीड ब्रेकर पाहिजे बा आम्हाला. स्पीड ब्रेकर पाहिजे. त्या दोन मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलं. आपण त्यांचं ते मागणीला करून संबंधित हवेवाले आहेत किंवा अतिक्रमण आहेत त्यांना कळवलेलं कळवलेले आहे. स्थानिक प्रशासन, ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांना आपल्याकडून काही नोटीस वगैरे किंवा बोलणं झालंय का आपलं? नाही, आपण समक्ष बोलवूनच समक्ष. ग्रामसेवकांना ते कळवलेलं आहे का गावकऱ्यांची की अशी आजच्या मागणी तात्काळ आहे. अतिक्रमण काढण्यात येईल. हा, ते गावकऱ्यांशी किंवा ग्राम प्रशासन जे आहे ती त्यांची कारवाई चालू आहे. तर आपण बघितलं हे होते आपल्यासोबत कटोरे साहेब पॉवर पोर्टेशनचे API मुख्य. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जे I10 जे कार होती त्या कारमुळे हा अपघात झालेला आहे. आणि अँडी स्पॉट 35 ते 40 वर्षीय इसम या ठिकाणी रुग्णालयात नेत असताना त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांची एकच मागणी आहे, जो मृत्यू झाला त्या मृत्यूमागचे नेमके कारण म्हणजे अतिक्रमण. अतिक्रमण इतके आहे की हा नेमका हायवे स्पीडने गाड्या चालणारा असा हायवे आहे. नेहमी कायम रहदारी असते, त्यामुळे हा अपघात घडलेला आहे. त्यामुळे येथील नागरिक, ग्रामस्थ यांनी एकच मागणी इथं केलेली आहे की जोपर्यंत अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि तात्काळ प्रशासनाला या ठिकाणी ग्रामपंचायत, ग्रामसेवक किंवा जे स्थानिक प्रशासन असेल त्यांना पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहे की यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ.